वाटते. काय गो, असं कसं झालं गो अल्ला? फारच भयानक प्रकारे बाई. हो. बिचारे भाऊजींना लागलं ना. आणि काय गो, मारेकऱ्यांवर तू तलवार उगारलीस? बाई गो, केवढं मोठं संकट आलं होतं. आणि काय गो, कसं कसं झालं, काय काय झालं सांग ना मला. शिवापाचं कीर्तन आमच्या गावात नियमानं व्हायचं बघा. आणि विठुरायच्या रावळत हवम्या सकुताईचं भजन बी ऐकलं आहे. तू ना आतल्या गाठीचेस, ताकास तूर लागू द्यायची नाहीस. मला हे कळत नाही की मारेकऱ्यांना बाबाजीने कसं काय धरलं. अशोकच म्हणायचं. सांग ना अगं, बोल. हुशार आहे सखू. खरं काय घडलं याचा पत्ता लागू दिला नाही, पण हुशार आहे म्हणून ह्या महामायेला आणि बाबाजींना पुरून उरले. याची नजर तर माझ्या संमोहनापेक्षा भारी आहे. टक लावलेलं सोडतच नाहीये. दिगू, नैवेद्य दाखव बाबाजी. हो. अगं ये, वेंधळ्यासारखी उभी काय आहेस? नैवेद्याचं ताट दे बाबाजींच्या हातात. झिंगरोबाला विचारा ना की नेमके मारेकरी कधी खरं बोलत होते. कारण जेव्हा त्यांनी आम्हाला ओळख सांगितली ना, तेव्हा ते म्हणाले की आषाढीला त्यांनी माझं विठू माझा लेकूरवाळा हे भजन ऐकलंय आणि शिवाय माझ्या आप्पांचंही कीर्तन ऐकलंय. आणि बघा ना, आता म्हणतायत की एक व्यापारी त्यांच्या मुलीबरोबर सोनं घेऊन जाणार होता असं आम्हाला कळलं. मग ते नेमकं कधी खरं बोलत होते? तुम्ही सांगा ना झिंगरोबाला, किती खोटं बोलतायत. अहो ती पोरगी साधी सुधी नाही बाबाजी. ती स्वतः चामुंडा देवी आहे. अगं वेंधळे मुली, मूर्ख, कुळबुड व्याग, नैवेद्याचं ताट पाडलंस. फाटक्या हाताचीच आहे ही मुलगी. सखू बाळा, तू ताट नाही ना पाडलंस? मी बघितलं. मग तसं स्पष्टपणे सांग. आपली चूक असेल ना तर मान लगेच झुकवावी, आणि नसेल तर एक शब्दही कोणाचा ऐकून घ्यायचा नाही. नाहीतर आपण असं करूयात का, बाबाजी सत्यवचनी आहेत. तुम्हीच सांगा, ताट सखूच्या नाही माझ्या हातून पडलं.
सखूवरती झिंगरोबाची विशेष कृपा आहे असं तुम्हीच म्हणता. मग हे पण सांगा झिंगरोबाला की जे खरं आहे, सत्य आहे, ते बिनदिक्कतपणे सखूला बोलण्याची ताकद दे. सांगाल ना? ही सकू तर लई धीड झाली, आम्हाला नजर देते. ही सासरा सुनीची जोडी फोडायलाच पाहिजे, नाही तर ही अभद्र युती पुढे लई जड जाणार आहे. रामकृष्ण हरी दिगुशे. आमच्या येळाला धावून आलात. अडचण भागली बघा. तुम्हीच तुमची अडचण सोडवली. ही निमित्त. बरं येतो आता. दिगू, बाबा, अरे केवढा मोठा झालास, करता झालायस, पिढीवर बसून काम करतोयस. आनंदानं, अभिमानानं छाती फुलून आली बघ. तू एवढा तरुणाबाण कर्तबगार पुरुष झालास. आणि मी तुला लहान समजून खेळण्यातली बैलगाडी पाठवली. हो नाही बाबा, तुम्ही तर बैलगाडीच्या रूपात तुमची माया, तुमचं प्रेम आणि माझं हरवलेलं बालपण पाठवलं बाबा. बाबा, अहो हा, तुम्ही या ना, आत या, इथे बसा. हो, तुमचं हक्काचं मानाचं आसन तुमची वाट बघते. तुमच्या जागेवर कोणीच बसत नाही बाबा. एक दिवस तुम्ही याल आणि तुमची जागा घ्याल हीच आशा होती, आणि तुम्ही आलात. या या बाबा. अहो बाबा, या तुम्ही, या. अहो बाबा, या ना, या. ऐक ना दिगू, या बाबा, बसा 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 बसा. मामांजी, हो तुम्ही दोघं पेढीवर बसलात, किती छान वाटतंय. आता येणारी जाणारी माणसं थक्कच होती. आणि मामांजी, आता तुम्ही पण रोज आवूंसोबत पेढीवर बसायला सुरुवात करा. सखो, काय चाललंय तुझं?